उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सेनेच्या सगळ्याच मंत्र्यांची शाळा घेणार असल्याचं कळतंय। उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून आता सगळ्याच मंत्र्यांच्या मागील 1.5 वर्षांच्या कामाचा अहवाल मागवण्यात आलाय। विश्वसनीय वरिष्ठ सूत्रांनी अशी माहिती दिली आहे। मागील 1.5 वर्षात केलेल्या कामांचा अहवाल मागवून त्यानंतर मंत्र्यांची शाळा घेणार आहेत। या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर। सूरज, श्यामल, माहितीनुसार मंत्र्यांच्या खात्याच्या कामकाजावरती जे आहे ते शिंदे नाराज आहेत। तसेच पक्ष बांधणीवरती देखील काही लोकांचा जो आहे तो भर नाही आहे, फक्त निधीसाठी तुम्ही लोक माझ्या जवळ येता, अशा सगळ्या गोष्टी आहेत। त्यामुळे मागील 1.5 वर्षांच्या कार्यकाळात म्हणजे सत्ता आल्यापासून या संपूर्ण 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये कुठल्या मंत्र्यांनी किती कामं केलेली आहेत असं जो एक सर्व मंत्र्यांचा मागील 1.5 वर्षांचा कामाचा अहवाल जो आहे तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागवलेला आहे। आणि त्यामुळे या सर्व मंत्र्यांची शाळा जे आहेत ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आहेत। आणि असं देखील सांगण्यात येत आहे की काही मंत्र्यांवरती 1 ते 2 मंत्र्यांवरती शिंदे प्रचंड नाराज आहेत आणि त्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदे जे आहेत ते नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता या मागील 1.5 वर्षामध्ये ज्या मंत्र्यांच्या खात्याचा जो कामाचा आढावा जो आहे तो चांगला नाही असणार नाही आहे, त्याच्यावरती कुठेतरी आता त्यांची कारवाईची शक्यता होऊ शकते। नक्कीच धन्यवाद सूरज दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर मागील 1.5 वर्षात जी काही कामं मंत्र्यांनी केलेली आहे त्या संपूर्ण कामांचा अहवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मागवून घेणार आहेत आणि सगळ्याच मंत्र्यांची शाळा घेतली जाईल।